पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे. मी मागे बोललो, मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा. नसेल तर तुम्ही अटक करा. तर आपट्यांसंदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं की वर्षावरती असेल, मात्र मुख्यमंत्री म्हणतात की चॅलेंज दिले, तुम्हाला आव्हान दिलंय की वर्षा शोधावा आपट्यांना. आता अजूनही आपटे भेटत नाही. नाही, आपटे भेटत का नाही सांगावं ना. म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना. आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना. लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही. मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करत आहे? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे. आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे. मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल. मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या. मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा. नसेल तर तुम्ही अटक करा. का अटक करत नाही? तुम्ही आम्हाला अटक करता, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तोडला, माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं.